नमस्कार. उपवासासाठी रताळ्याची खीर बनवणार आहोत. असे रताळे घ्यायचे, मग धुवून घ्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे साखर घ्या. इथे दूध ठेवले होते उकळायसाठी आणि त्याच्यामध्ये साखर टाकून घेत आहे. 1 कप दूध आहे, 1 मोठा कप आहे. आणि उकडायला ठेवले होते रताळे, उकडून झालेले आहेत. मी आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे सगळे रताळे. आता याच्यावरची साल काढून घ्यायची, सगळ्या रताळ्यावरची. इथे सगळ्या रताळ्यावरची साल काढून झालेली आहे. आता मॅगीच्या चमचनं मॅश करून घेते. आता एका बाउलमध्ये काढून घेतले. त्यामध्ये इलायची पावडर टाकते. तुम्हाला आवडत असेल तर टाका, आवडत नसेल तर नका टाकू. मला दुधासोबत आवडते, असं छान वाटते, टेस्ट अलग देते. मग आता हे दूध तयार केले होते ना, तेच दूध याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून असंच खायचं. छान लागते, मस्त लागते. याच्यामधले अजून काही रताळे मी ठेवले होते, ते रताळे तर तुम्हाला पुढे दाखवते. बघा, तुम्हाला असं दुधासोबत नाही आवडत असेल, सिंपल आवडत असेल तर असेच घ्यायचे. याच्यावरची काढून घेतलेली आहे मी साल. त्याला असं कट करून घ्यायचं आणि असंच चम्मचनं खायचं. असं कट करून छोटे छोटे तुकडे असेच खायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी चॅनलला सपोर्ट करा.